तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बरं, तुम्ही जर तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी असाल तर मग तुमच्या कामासाठी लागणारं सगळं ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन, महसूल विभागातले ताजे अपडेट्स आणि महत्त्वाचे शासन निर्णय या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळेल. आणि हो, आमच्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी असो, पीएम किसान योजना असो किंवा शासनाच्या इतर कुठल्याही नवीन योजना असोत, सगळी महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचा उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे, अधिकाऱ्यांच्या कामात मदत करायची आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवायची. म्हणूनच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती जी नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती सुरू ठेवा. नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असं शासन परिपत्रक ज्याने खरं तर शेतकरी या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. हो, 30 मे 2014 ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण या दिवशी जो बदल झाला ना, त्याने हजारो शेतकरी कुटुंबांना एक नवीन आयुष्य दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि फक्त शेतकरीच नाही तर आपल्या महसूल प्रशासनासाठी सुद्धा हा एक मोठा टर्निंग पॉईंट होता. तर चला, आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नेमका बदल काय होता आणि याचा आपल्यावर काय परिणाम होतो. चला तर मग या विषयात आपण खोलात जाऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही समस्या नेमकी काय होती ते समजून घेऊया. मग शासनाने कायद्यात काय बदल केला, शेतकरी शब्दाची नवीन व्याख्या काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची अंमलबजावणी कशी करायची हे सगळं पाहू. आणि शेवटी याबद्दल आपली जबाबदारी काय आहे यावरही बोलू. आता बघा, कुठलाही कायदा असा अचानक बदलला जात नाही, त्यामागे काहीतरी मोठं कारण असतं. मग शेतकरी या एवढ्या साध्या वाटणाऱ्या शब्दाची व्याख्या बदलायची शासनाला गरज का पडली असेल, तर यामागे एक अशी मोठी कायदेशीर अडचण होती जी अक्षरशः विकासाच्या कामात आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यालाच रस्त्यावर आणत होती, त्याला भूमिहीन करत होती. एक साधा प्रश्न विचारतो. समजा एखाद्या शेतकऱ्याची सगळीच्या सगळी जमीन सरकारने एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी, म्हणजे समजा धरण किंवा मोठा रस्ता बांधण्यासाठी घेतली. त्याला त्याचा मोबदला पण मिळाला. पण आता प्रश्न असा आहे की त्या मिळालेल्या पैशातून तो शेतकरी दुसरीकडे शेतजमीन विकत घेऊन परत आपलं आयुष्य नव्याने सुरू करू शकत होता का? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे विचार करा, आधीच्या कायद्याप्रमाणे हे शक्यच नव्हतं. का? कारण कायदा असं मानायचा की ज्या क्षणी तुमच्या नावावरची सगळी जमीन गेली त्याच क्षणी तुमचा शेतकरी म्हणून जो दर्जा होता तोच संपला. आणि मग नियम असा की जो माणूस शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येत नाही. म्हणजे बघा, केवढा मोठा विरोधाभास आहे. ज्यानं विकासासाठी आपली जमीन दिली तोच माणूस कायद्यानं कायमचं भूमिहीन ठरत होता. केवढ्या मोठ्या अडचणीत सापडत असतील ना लोक. चला आता पुढे बघूया. ही गंभीर समस्या शासनाच्या लक्षात आली आणि ती सोडवण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलली ते पाहू. ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासनाने कायद्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल घडवून आणला. हा बदल कसा झाला, त्याचा प्रवास कसा होता बघूया. हे बघा स्क्रीनवर, हे तेच अधिकृत महाराष्ट्र शासन राजपत्र आहे. तारीख आहे 27 मे 2014. हा फक्त एक कागद नाहीये, तर हजारो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सन्मानाने उभं राहण्याची ताकद देणारा एक कायदेशीर आधार आहे. ह्याच राजपत्राने शेतकरी या व्याख्येतील बदलाला कायद्याचं स्वरूप दिलं. अर्थात हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. याचा पाया 2011 मध्येच घातला गेला होता, जेव्हा हे विधेयक आपल्या विधानमंडळात पास झालं. त्यानंतर नियमाप्रमाणे ते केंद्राच्या मंजुरीसाठी गेलं आणि मग शेवटी 9 मे 2014ला भारताच्या माननीय राष्ट्रपतींची सही झाली आणि 27 मे 2014ला हे राजपत्रात प्रसिद्ध होऊन संपूर्ण महाराष्ट्रात कायदा म्हणून लागू झालं. आता आपण येतोय या संपूर्ण विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या कायद्याच्या मूळ गाभ्याकडे. तो गाभा म्हणजे शेतकरी या शब्दाची नवीन आणि सुधारित व्याख्या. याच एका बदलाने सगळं चित्र पालटून टाकलं. ही आहे ती नवीन क्रांतिकारी व्याख्या. कायद्याचं सार आहे हे. मी पुन्हा एकदा वाचतो, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. शेतकरी या शब्दप्रयोगात ज्या व्यक्तीची जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केली असेल आणि अशा संपादनाच्या परिणामी ती भूमिहीन झालेली असेल, अशी कोणतीही व्यक्ती आणि तिचे वारस यांचा समावेश होईल. म्हणजे किती मोठा आणि सकारात्मक बदल आहे हा, नाही का? चला ही व्याख्या अजून सोपी करून समजून घेऊया. या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. तुमची जमीन ही सार्वजनिक कामासाठी, म्हणजे रस्ते, धरण अशा कामांसाठी सरकारने घेतलेली पाहिजे. 2. ती जमीन गेल्यामुळे तुम्ही भूमिहीन झालेले पाहिजे, म्हणजे तुमच्या नावावर दुसरी कोणतीही शेतजमीन नसावी. 3. हा अधिकार मूळ जमीन मालकाला मिळतो. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हक्क फक्त त्या व्यक्तीपुरता नाही, तर तिच्या कायदेशीर वारसांना सुद्धा मिळतो. त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला. हे बघा, आता एका नजरेत फरक स्पष्ट दिसेल. आधी काय व्हायचं, जमीन गेली की शेतकरी हा दर्जा पण गेला.
आणि त्यामुळे नवीन जमीन घेण्याचा रस्ताच बंद. पण आता काय होतं? नवीन तरतुदीनुसार जमीन गेली तरी तुमचा शेतकरी दर्जा कायम राहतो आणि तुम्हाला पुन्हा शेतजमीन खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. हाच तो खरा बदल आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा शेतकरी म्हणून जगू शकतो. एक छोटीशी आठवण, जर तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटत असेल तर कृपया आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असं काम पुढे चालू ठेवायला खूप प्रोत्साहन देतं. तर मग ही नवीन व्याख्या फक्त कागदावर राहिली नाहीये, ती प्रत्यक्ष कायद्यात समाविष्ट झालीय. पण मग ती कोणत्या कायद्यांमध्ये लागू झाली? आणि महत्त्वाचं म्हणजे तलाठी किंवा महसूल अधिकारी म्हणून याची अंमलबजावणी नेमकी कशी करायची? चला ते समजून घेऊया. हा बदल महाराष्ट्रातल्या 3 मुख्य कुळवैवाट कायद्यांमध्ये केला गेलाय, जे कायदे शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवतात. पहिला आहे मुंबई कुळवैवाट अधिनियम 1948, त्याच्या कलम 63 मध्ये. दुसरा हैदराबाद कुळवैवाट अधिनियम 1950, त्याच्या कलम 47 मध्ये. आणि तिसरा विदर्भ प्रदेशासाठी असलेला मुंबई कुळवैवाट अधिनियम 1958, त्याच्या कलम 89 मध्ये. या तिन्ही कायद्यांमध्ये ही नवीन व्याख्या आता जोडली गेली आहे. इथे तुम्ही राजपत्रातील मूळ प्रत बघू शकता, ज्यात कायद्यातील नेमका बदल कसा केलाय ते दिसतंय. जे जुनं स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन होतं ते काढून टाकलं आणि त्याच्या जागी हे नवीन स्पष्टीकरण टाकलं. म्हणजे आपण जी माहिती बघतोय ती 100% खरी आणि अधिकृत आहे. आता आपल्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांसाठी कामाची सोपी पद्धत. समजा असं कोणी अर्जदार आला तर काय करायचं? पहिलं, त्यांच्याकडून जमीन संपादनाचे सगळे पुरावे म्हणजे अवॉर्डची कॉपी किंवा ताबा पावती तपासा. दुसरं, ते खरंच भूमिहीन झालेत का, म्हणजे त्यांच्या नावावर दुसरी शेतजमीन नाहीये ना याची खात्री करा. तिसरं, जर अर्जदार वारस असेल तर मूळ मालकाशी त्याचं नातं सिद्ध करणारी वारस नोंद तपासा. आणि चौथं म्हणजे या सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर त्यांना नवीन शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी म्हणून परवानगी द्या. अगदी सोपा आहे. मग शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप मोठा आहे. आता जमीन जरी गेली तरी त्यांची शेतकरी म्हणून ओळख आणि हक्क कायम राहणार आहे. ते देशात कुठेही पुन्हा शेतजमीन घेऊ शकतात आणि आपलं आयुष्य नव्याने सुरू करू शकतात. यामुळे त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेतीचा व्यवसाय थांबणार नाही. आणि सगळ्यात भारी म्हणजे हाच फायदा त्यांचा पुढच्या पिढीला म्हणजे वारसांनाही मिळणार आहे. चला तर आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काय पाहिलं ते थोडक्यात पाहूया आणि एक जबाबदार नागरिक आणि अधिकारी म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते समजून घेऊया. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा एक छोटीशी आठवण. तुम्ही अजूनही तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करून घ्या, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आजच्या चर्चेतून 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. शेतकरी शब्दाची व्याख्या आता मोठी झाली आहे. 2. सार्वजनिक कामामुळे ज्यांची जमीन गेली आहे ते शेतकरी आणि त्यांचे वारससुद्धा आता यात येतात. 3. ही सुधारणा महाराष्ट्राच्या 3 महत्त्वाच्या कुळवैवाट कायद्यांमध्ये लागू झाली आहे. आणि 4. या नियमाची अंमलबजावणी तात्काळ आणि प्रभावीपणे करणं हे सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे खुद्द शासन परिपत्रकातच असं लिहिलं आहे की या महत्त्वाच्या बदलाची माहिती सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोचवावी, याला मोठी प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही. खरं तर आपण या माहितीच्या माध्यमातून तेच काम करत आहोत. आणि आता माझा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ज्या एका कायद्याच्या माहितीमुळे एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य पुन्हा उभं राहू शकतं, त्या कायद्याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी नाही का? यावर नक्की विचार करा. आपला महत्त्वाचा वेळ देऊन हे सगळं शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासोबत.